आपण आडी टाकली होती ना त्याच्यामध्ये पिकायला आंबे ठेवत होते. 7 दिवस झाले, 7-8 दिवस झाले. मग आता आपण उती ओपन करतोय. आता किती पिकली आता आपण बघायचे. पेंडा कमी असल्यामुळे जरा जास्त पिकले नाहीत ते, म्हणजे अजून पिकणार ते. अशी ऊब आली पाहिजे. गवत आपल्याकडे थोडीशी कमी आहे. तुला कसा आंबा आहे एकदम असा. तर ही कशी साईज थोडी छोटी आहे. आपण दुसरे प्रत्येक साईजचे आंबे आहेत आपल्याकडे. काही साईज छोटी, काही साईज मोठी आहे. आणखी दाखवते. हे खाली अजून खाली बघितले ना तर आणखी पिवळे असते. हे आपण वरचेच काढतोय. तर मी काढते. म्हणजे हे तयार नाहीत तेवढे, मी आता खालचे काढते. आपण झाडावर पिकवतो ना आंबे, पिकलेले असतात ना, ते थोडासा आंबटपणा असलेला, चव छान असते ओरिजिनल ते, पण ते चव जरा वेगळी, छान चव चांगली असते. थोडासा पण आडीत पिकवतो ना त्याची चव वेगळी लागते आणि पूर्ण गोड होऊन जातो. त्याला आतमधून कलर येतो. पुन्हा याला कलर, आता याला पहिला हिरवा असा कलर होता, हिरवा पूर्ण झाडावर हिरवा, आणि पिकल्यानंतर आडीत ठेवल्यानंतर असा कलर पूर्ण पिवळा झाला. एकदम पिवळा पिवळा कलर येतो आणि छान चव लागते. असं आहे. हे तयार झाले. तयार झालं. खालची तयार झाली. खालचे झाले ते बघ, खालचे हे असे तयार झाले. आपले स्वच्छ धुवून घेतले. आता सगळे देठ वगैरे काढून घेतली सगळ्यांची. हे आता कापायचे. कसा कलर आला मध्ये. तर साल काढत बसलो तर वेळ लागतो. साल असे एक सिंगल साल असे पटापटा होतं. हे असं गेलं ना, हे काढले, चमचा घ्यायचा, चमचा घ्यायचा, पटकन गरम निघतो अशा पद्धतीने. सगळं ते पिळून काढण्यापेक्षाही असं छान आहे. ते पूर्ण निघून जातं. टाकायचं असं. किती आंबे असतील हे? ते 40 आंबा, 30-35 आंबा होता ते. 30-35 आंबा. त्याचा रस काढायचा, जरा मिक्सरला फिरवायचा. थोडी हलकी साखर टाकायची, मीठ ना, थोडासा मीठ आणि साखर. साखरे म्हणजे कसं होतं ते खराब होत नाही. आता एवढ्याला एक एवढी चमचाभर, एवढा छोटासा चमचा, टीस्पून साखर टाकायची, 1 टीस्पून. आणि नंतर मग शिजवायचं. थोडा जास्त नाही, एक उकळी जराशी अशी खतखत केलं की लगेच बंद करायचं आणि थंड करून. हा वर्षभर टिकतो. व्यवस्थित आपण जर याच्यामध्ये ठेवलं ना, फ्रीजरमध्ये, टेम्परेचर व्यवस्थित ठेवायचं, असं वर्षभर टिकतो रस. काही खराब होत नाही. कारण साखर असते ना, थोडीशी साखर गोडसाठी म्हणून नव्हे, टिकवण्यासाठीच साखर. ते किंवा ते हे टाकतात ना, सायट्रिक ऍसिड वगैरे टाकतात ना, ते नाही टाकायचं. ते टिकवण्यासाठी, जसं लोणचं किंवा काय म्हणतात ते, काय टाकतो टोमॅटोचं सॉस,
तेच टाकतात त्यात ते टाकतात ते टिकवण्यासाठी. पण आपण नाही, आपण थोडीशी साखर थोडासा मीठ टाकायचं, शिजवायचं, ठेवून द्यायचं. फ्रीजरमध्ये ठेवलं ना काचेच्या बरणी ठेवायचं, काचेच्या डब्यात. हां, काचेच्या डब्यात ठेवायचं आणि एअरटाईटच्या काचेच्या डब्यावरून त्याला काही होत नाही त्याला. एक एक वर्ष ते चव पण बदलत नाही. आपण आता मागच्या वर्षी केला, चव नाही बदलत ना. मागच्या वर्षी आपण आता केला तो कुठे चव बदलली, जशान तशी होती चव. पण आता पण यावर्षी बनवून ठेवायचं. म्हणजे कधी खाता येतो. तुम्ही आमरस करा किंवा असंच मिल्क शेक, मँगो शेक करा, आमरस करा. पुन्हा आपण कधी मोदक बनवतो त्याच्यामध्ये पण आपण वापरू शकतो. मोदकाच्या आंबा मोदक किंवा आता काही म्हणजे गोड पदार्थ बनवायचे त्यामध्ये आपण घालून करू शकतो सगळ्या गोष्टी. मोदक तर सुंदर होतात त्याच्यामध्ये आंब्याचे.